नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललेलो आहे कर्नाटक राज्यातील हंपी या ठिकाणी। चला तर मग हंपीमध्ये जाऊन आपण पाहूयात तेथील सर्व मंदिरे। सर्वप्रथम आपल्याला हंपीमध्ये विरूपाक्ष मंदिर हे पाहायचे आहे। विरूपाक्ष मंदिर हे कर्नाटक राज्यातील विजयनगर जिल्ह्यातील हंपी येथे असलेले एक प्रसिद्ध मंदिर आहे। हे मंदिर भगवान शिवांना समर्पित आहे आणि हंपी येथील युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा हा एक महत्त्वाचा भाग आहे। हे मंदिर त्यांच्या भव्य गोपुरम आणि मंदिराच्या उंच बुरुजाच्या उलट्या पडणाऱ्या सावलीसाठी ओळखले जाते, जी एका विशिष्ट खोलीत दिसते। विरूपाक्ष मंदिर हे भारतातील प्रसिद्ध ऐतिहासिक मंदिरांपैकी एक मानले जाते। विरूपाक्ष मंदिर हे हंपी येथील ऐतिहासिक गोष्टींच्या समूहातील एक मुख्य आकर्षण आहे। हे मंदिर भगवान विरूपाक्ष आणि त्यांची पत्नी देवी पंपा यांना समर्पित आहे। विरूपाक्ष यांना महादेव शंकराचे रूप सुद्धा मानले जाते। ह्या मंदिराच्या संबंधित भारतीय इतिहासांनी असे सांगितले आहे की हे मंदिर तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर निर्मित केलेले आहे। या मंदिराची निर्मिती 7व्या शतकात चालुक्यांनी केलेली असावी। विजयनगरचे गोपूर हे अतिशय भव्य आहे आणि ते 9 मजली आहे। हे गोपूर दुमजली दगडी बांधकामांनी केलेले आहे। वरच्या 9व्या मजल्यात बांधकामासाठी विटा वापरलेल्या आहे। त्यावर द्रविडी पद्धतीचा कळस सुद्धा आहे। गोपुराच्या प्रत्येक थरांवर देवदेवतांची शिल्पे, सूरसुंदरी तसेच मैथुन शिल्पे सुद्धा आढळतात। मुख्य मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला छतामध्ये वरच्या साईडला नक्षीकाम तसेच रंगीत चित्रे सुद्धा आपल्याला पाहावयास मिळतात। ह्याच्यामध्ये भरपूर देवी देवतांची तसेच त्या तत्कालीन काळातील काही प्रसंगांचे सुद्धा शिल्पे त्यावर कोरलेली आहेत।
मंदिराच्या प्रांगणामध्ये आपल्याला हे भव्य असे मंडप दिसत आहे. याच्यामध्ये 100 पेक्षा जास्त खांब आहेत. मंदिराच्या उजव्या बाजूला भव्य मोठी अशी बारव दिसत आहे. तिथूनच जवळच तुंगभद्रा नदी सुद्धा आहे. चला नदीकडे जाऊयात. नदीकडे गेल्यानंतर आपल्याला लक्ष्मी नावाची हत्तीन येथे आंघोळीसाठी तसेच पोहण्यासाठी आणलेली आहे. तर तिला आता आंघोळीचा कार्यक्रम चालू आहे. चला तर मग भेटूया पुढील भागामध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.